महत्त्वाची बातमी, एकजूट ठेवली तर सत्ताही मिळेल आणि कधी न पडणाराही पडेल, असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी. गनिमी कावा कळू नये म्हणून आजची बैठक आधीच पुढे ढकलली, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. उमेदवार पाडायचे की उभे करायचे, निवडणुकाच्या तारखा आल्यावर ठरवू, असं देखील त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अंबड तालुक्यामधल्या ज्या पैठण फाट्यावर सभा घेऊन आंदोलनाला सुरुवात केली त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. समाजाने एकजूट राहावं, जे काय मिळवायचं, जे काय म्हणतो ते 100% मिळणार. तुम्हाला सत्ता पाहिजे, सत्ता मिळणार. पाडायचं असलं, तुमच्या मनातला माणूस तुम्हाला जो कधीच पडत नाही तो पाडायचा असला तरी पडणार. तुम्हाला आरक्षण पाहिजे असलं तेही मिळणार. तुमच्या शेतीमालाला भाव पाहिजे असला तेही मिळणार. पण सगळ्यांना एकजूट कायम राहावं लागणार. आपला गनिमी कावा कळून न दिलेला बरा. नेमकं पाडायचेत का उभा करायचेत म्हणून आपण पुढे ढकलली. होईल निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 8-4 दिवस अगोदर होईल बैठक.